नमस्कार. महाराष्ट्रातील जर पावसाची सध्याची स्थिती पाहिली तर आत्ताचा सॅटेलाईट मॅप जो आहे लाईव्ह तुमच्या समोर आहे. पाहू शकता यामध्ये अजूनही परिस्थिती ही पूर्णपणे सुधारली नसून आत्ताच्यापेक्षा म्हणजे कालच्यापेक्षा अजून जास्त बिकट आणि चिंताजनक अशी परिस्थिती राज्यामधली महाराष्ट्राची दिसून येते. पाहू शकता राज्यातील काही भागांमध्ये वरच्या भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाचे ढग तयार होताना दिसत असले तरी अनेक जिल्ह्यांमध्ये जबरदस्त अशी उष्णतेची लाट पुन्हा एकदा कायम आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण जर तुमच्या समोर असलेला जर सॅटेलाईट मॅप पाहिला तर एक चांगली गोष्ट घडत आहे. पाहू शकता बंगालच्या उपसागरामधील जे बाष्प आहे त्याचबरोबर मान्सून जो आहे सक्रिय झाल्यामुळे यामध्ये ओडिसा असेल त्याचबरोबर आंध्र प्रदेश असेल तामिळनाडू असेल या भागांमध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा सध्या सुरू आहे. पावसाचे ढग सुद्धा पाहू शकता या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कोणकोणते आहेत तर पाहू शकता यामध्ये शहरांची नावं सुद्धा आहेत. चंद्रपूरमध्ये सुद्धा दाखवतोय. त्याचबरोबर हिंगणघाट यवतमाळ या भागामध्ये सुद्धा पावसाचे ढग आता पोचलेले आहेत. वाशिममध्ये सुद्धा त्याचबरोबर पुसद हिंगोली या भागामध्ये सुद्धा आता जो सॅटेलाईट इमेज जी आहे यामध्ये पावसाचे ढग तयार होताना दिसत आहेत. आता ही गोष्ट का घडते तर पाहू शकता बंगालच्या उपसागरामधील जे बाष्प आहे त्याचबरोबर जो मान्सून आहे त्या भागातून इकडे सरकत आहे. मात्र त्याच वेळेला जर बाकीचा महाराष्ट्र पाहिला आपण यामध्ये कोकण किनारपट्टी असेल त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल विदर्भामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाचे ढग तयार होत आहेत. तर अशा पद्धतीने सध्या तरी चिंताजनक परिस्थिती दिसून येत आहे. काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असलं तरी दमट हवामानामुळे पाऊस जो आहे नसल्यामुळे वातावरण जे आहे खूप जास्त मोठ्या प्रमाणावर उष्णता लाट जी आहे उकाडा हा जाणवत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात उद्याचा हवामान कसं असेल. उद्या दिनांक 13 जून कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता बनते, उष्णतेची लाट कुठे सक्रिय राहील. त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट 24 तारखेला मॉडेल जे दाखवत आहे त्यानुसार अतिमुसळधार पाऊस जो आहे मुंबई उपनगरामध्ये होण्याची शक्यता आहे. तर त्याबद्दल सुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओच्या शेवटी जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर नवीन असाल महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर पाहू शकता सध्या राजस्थान परिसरातील चक्राकार वारे आणि पश्चिमी विक्षोभ जो आहे WD मी सांगितल्याप्रमाणे वरच्या भागामध्ये विक्षोभामुळे देशाच्या पूर्वेकडील भागामध्ये गडगडाटी पावसाची परिस्थिती हे निर्माण झाली आहे आणि याचा काहीसा परिणाम तुम्ही जर पाहिलात तर या भागामध्ये सुद्धा विदर्भामध्ये हा दिसून येतोय. विदर्भामध्ये सुद्धा आहे. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामधील बाष्पीभवन या कारणामुळे सुद्धा वातावरण थोड्याफार प्रमाणामध्ये हे दिसून येत आहे. तर यानुसार राजस्थान परिसरातील चक्राकार वारे या कारणामुळे दिसून येत आहे. पुढचा जर मॅप पाहिलात तर कधीचा आहे पाहू शकता. हा जो मॅप आहे हा उद्याचा आहे 13 जूनचा. तर यामध्ये जर पाहिलं संपूर्ण महाराष्ट्र जवळजवळ कोरडा दिसतोय. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे कोकण किनारपट्टी भागामध्ये दाखवतोय. मात्र खऱ्या स्वरूपामध्ये तितका पाऊस जो आहे होत नाही आहे. खूपच हलक्या स्वरूपाचा पाऊस सकाळचा किंवा संध्याकाळचा थोडाफार पाहायला मिळतोय. त्याचबरोबर वरच्या भागामध्ये जर पाहिलं तर पाहू शकता मध्य प्रदेशमध्ये हलका ते मध्य स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय. मात्र महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला पावसाची स्थिती ही उद्या तरी दिसून येत नाहीये. इकडे जर पाहिलं तर पुन्हा पाहू शकता मध्य प्रदेश आहे. त्याच्यानंतर हा जो भाग आहे ओडिशाच्या भागामध्ये हा जो भाग आहे इथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. कारण या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा जो आहे बंगालच्या उपसागरामधील जो बाष्प आहे या भागामध्ये पाऊस जो आहे हा थोडाफार इतक्या भागामध्ये हा सुरू झालेला आहे. मात्र महाराष्ट्रावर अजूनही त्याचा कोणताही परिणाम दिसत नाही आहे. तर पुढे विदर्भातील नागपूर असेल वर्धा असेल यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या सरी या पडण्याची शक्यता आहे. आपण आत्ताच पाहिलं सॅटेलाईट इमेजमध्ये सुद्धा त्या ठिकाणी ढगाळ हवामान पावसाचे ढग तयार होताना दिसत आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पाऊस व्याप्ती खूपच कमी आहे. म्हणजे काही ठिकाणी पडेल तर काही ठिकाणी कोरडा असेल. तर हा पाऊस सर्वत्र होणार नाही. मात्र ज्या भागात पडेल त्याच भागामध्ये चांगल्या मुसळधार सरी ज्या आहेत या अनुभवाला मिळतील. म्हणजे ढग जे आहे
त्याच भागामध्ये दाटून येत आहेत, हा जो भाग आहे. त्याच्यानंतर दुसरा भाग जो आहे हा पूर्णपणे कोरडा पाहायला मिळतोय. अशा पद्धतीची सध्या स्थिती ही पाहायला मिळते. पाहू शकता थोडंसं अजून जर झूम केलं तर यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. तर महाबळेश्वर, महाड असेल, त्याच्यानंतर इकडे पाहिलं तर दापोळी, खेड आहे, चाकण या भागामध्ये हलका स्वरूपाचाच पाऊस जो आहे पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर या भागामध्ये सुद्धा दाखवतोय. मात्र इथे थोडासा सकाळचा किंवा संध्याकाळची ही स्थिती ही बनू शकते. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये स्थानिक ढगनिर्मितीमुळे काही ठिकाणी गडगडाटासह हलक्या सरी या पडू शकतात. मात्र पुन्हा एकदा हा पाऊस व्यापक स्वरूपाचा नाही आहे, काही ठिकाणी फक्त होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी पुन्हा मी आत्ता सांगितलं त्यानुसार कोकण आणि घाटमाथा भागामध्ये, हा जो भाग आहे कोकण आणि घाटमाथा या भागामध्ये म्हणजेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि पुणे घाट परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तरी मुसळधार पावसाची शक्यता कुठेही दिसत नाही आहे, खूपच कमी आहे. त्याच वेळेला मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यामध्ये वातावरण हे उष्ण उद्या म्हणजे 13 जूनसाठी उष्ण आणि दमट राहणार आहे. काही ठिकाणी हलके थेंब जे आहे पावसाचे सकाळ संध्याकाळी थोडाफार प्रमाणामध्ये पडू शकतो, पण मोठ्या पावसाची शक्यता मात्र कुठेही दिसत नाही. एकच सर येण्याची शक्यता आहे. दरम्यान सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवामान विभागानं नांदेड, लातूर, धाराशिव, बीड आणि सोलापूर, त्याचबरोबर सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी मेघगर्जनेचा येलो अलर्ट पावसाचा हा जारी केला आहे. जर उष्णतेबद्दल बोलायचं झालं तर यवतमाळ असेल, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट ही कायम राहण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी उष्ण रात्र देखील अनुभवायला मिळतील. तर सध्या पाहू शकता खूपच चिंताजनक अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. पावसाचे दिवस असताना पाऊस जो आहे हा खूप कमी प्रमाणामध्ये पडत आहे. तर शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना म्हणजे सध्या मान्सूनची प्रगती ही महाराष्ट्रामध्ये मंदावलेली आहे. पाहू शकता मान्सून जो आहे कोकण किनारपट्टीवरून महाराष्ट्रामध्ये येणं अपेक्षित होतं, मात्र त्यावेळेला बंगालच्या उपसागरामध्ये मान्सूनचा जोर जो आहे हा धरलेला आहे. मात्र त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये मान्सूनची प्रगती ही मंदावलेली दिसते. काही हवामान मॉडेल्स जे आहे 20 तारखेपासून वातावरण निर्मिती दाखवत आहेत, पाऊस तयार होण्याची शक्यता दाखवत आहेत. मात्र यामध्ये पुन्हा पुढे बदल होऊ शकतो. 20 जून नंतर पावसामध्ये वाढ दाखवत आहेत. ECMWF असेल, GFS असेल, हे मॉडेल दाखवत आहेत. मात्र तरी जेव्हा प्रत्यक्ष पाऊस 19 तारखेपासून 20 तारखेपासून सुरू होईल त्या अगोदर पेरणीची घाई करू नका. धुळपेरणीचा निर्णय घेताना काळजी घ्या आणि प्रत्यक्ष पावसाची खात्री करूनच पुढचा जो निर्णय आहे हा तुमच्या स्थानिक वातावरणावर चेक करूनच निर्णय घ्या. दीर्घकालीन हवामान अंदाजानुसार संकेत जे आहेत एल निनो हा विकसित होण्याची शक्यता आहे. म्हणजे एल निनो 100% विकसित होईल, त्यामध्ये कोणताही बदल आता होणार नाही आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंडियन ओशन डायपोल IOD हा जो आहे सध्या पॉझिटिव्ह नाही आहे. पॉझिटिव्ह नसल्यामुळे जून महिन्यामध्ये पावसाला अपेक्षित मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सध्याच्या हवामानानुसार पाऊस जो आहे जून महिन्यामध्ये हा कमीच दिसून येतोय. जर का शेवटच्या आठवड्यामध्ये IOD थोडाफार जरी पॉझिटिव्ह झाला तर त्या कारणामुळे पाऊस जो आहे थोडाफार जून महिन्यामध्ये पाहायला मिळू शकतो. शेवटच्या आठवड्यामध्ये एकंदरीत पाहता 20 जूनपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम राहू शकते. मात्र विदर्भ आणि स्थानिक भागांमध्ये जे काही अधूनमधून थोडेफार सरी आहेत पावसाच्या पडू शकतात. आता मी शेवटची जी व्हिडिओच्या शेवटी अत्यंत महत्त्वाची अपडेट देणार आहोत तर पाहू शकता हे जे आयकॉन मॉडेल आहे, आयकॉन आणि GFS, आता हे मॉडेल जे आहे आत्ता जरी दाखवत असतं तर यामध्ये पुन्हा बदल होऊ शकतो. त्यामुळे हे 100% खरं नाही आहे. मात्र सध्या हे मॉडेल जे आहे 24 तारखेला दिवसभरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिमुसळधार जो पाऊस आहे मुंबई, कल्याण, डोंबिवली असेल, त्याचबरोबर रायगड, ठाणे या भागांमध्ये दाखवतोय. मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे मुसळधार स्वरूपाचा हा कोकण किनारपट्टीसाठी दाखवतोय. त्याच वेळेला मुंबई, रायगड,
ठाणे या भागांसाठी, पालघर असेल या भागांसाठी अतिमुसळधार असा पाऊस 24 जूनला दिसून येतोय. मात्र पाहू शकता यामध्ये पुन्हा बदल होऊ शकतो. सध्याच्या अपडेटनुसार अतिमुसळधार पावसाची शक्यता ही 24 जूनला वर्तवण्यात आली आहे. अर्थात ECMWF मॉडेल जे आहे जास्त विश्वासार्ह असतं आणि त्यामध्ये अजूनही अशा पद्धतीची स्थिती दर्शवलेली नाही आहे. आयकॉन मॉडेल सध्या दर्शवत असलं तरी पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये कमी होऊ शकतं. सध्याच्या स्थितीनुसार 24 तारखेला अतिमुसळधार पावसाची शक्यता हे दिसून येते. नंतर त्याच्यामध्ये कितपत बदल होत आहेत हे सगळे अपडेट तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत. तुमच्या भागामध्ये सध्या कशी परिस्थिती आहे, उष्णतेची लाट आहे की तापमान जास्त आहे की पावसाची थोडीफार शक्यता बनले, विजेच्या कडकडाटासह पाऊस पडतोय का, हे सगळे अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच ज्या काही हवामानाच्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या वेळेवर मिळवण्यासाठी महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.